धरणात 7 मुली बुडताना दिसल्या आणि या शेतकऱ्यांचं सर्व स्तरातून होतंय कौतुक. आणि त्या क्षणी जर कोणी धाडस केलं नसतं तर आज चित्र वेगळंच असतं. तो सकाळचा वेळ होता. पुण्यातील खडकवासला धरण नेहमीसारखंच शांत. पाणी दिसायला शांत पण आतून धोकादायक. बुलढाणा जिल्ह्यातून फिरायला आलेल्या 9 मुली. हसणं, बोलणं, फोटो काढणं. क्षणभरात सगळं बदलणार आहे याची कुणालाच कल्पना नव्हती. पाण्याचा अंदाज चुकला. एक जणी एक जण घसरली. तिला वाचवायला दुसरी गेली आणि बघता बघता गोंधळ उडाला. ओरडण्याचा आवाज, हातपाय पाण्यात मारणाऱ्या मुली आणि क्षणाक्षणाला वाढत जाणारी भीती. तेवढ्यात किनाऱ्याजवळ असलेले एक शेतकरी थांबले. त्यांच्या कानावरती ओरडणं पडलं. ते आवाज ऐकून दुर्लक्ष करून पुढे जाऊ शकले असते, पण ते थांबले. धरणात 7 मुली बुडताना दिसल्या आणि त्यांचे एकही क्षण त्यांनी वाया न घालवता पळायला सुरुवात केली. वय साधारण 60च्या आसपास. शरीरावर शेतकऱ्याचीच माती. नाव संजय सीताराम माताळे, गोऱ्हे खुर्द, तालुका हवेली. सावडण्याच्या विधीसाठी आले होते. कोणी त्यांना सांगितलं नव्हतं की आज त्यांना देवदूताची भूमिका निभवायची आहे. ते पाण्याच्या काठाशी पोहोचले. दृश्य भयंकर होतं. काही मुली पाण्याखाली जात होत्या, काहींच्या हालचाली मंदावत होत्या. क्षणभरही विचार नाही. पाण्यात उडी, पाणी खोल, प्रवाह जोरात आणि समोर बेशुद्ध होत चाललेल्या मुली. एकीला पकडलं, काठाकडे ओढलं, परत पाण्यात. तेवढ्यात आणखी काही स्थानिक लोक धावून आले. राजेंद्र जोरी, कालिदास माताळे, शिवाजी माताळे, रमेश भामे, संजय माताळे पाण्यात, इतर काठावर. धरणात 7 मुली बुडताना दिसल्या आणि त्यांनी एकामागोमाग एक 5 जणींना बेशुद्ध अवस्थेत पाण्याबाहेर आणलं. काठावर पोहोचताच लगेच पोटातील पाणी काढण्याचे प्रयत्न. श्वास सुरू व्हावा म्हणून धडपड. कोणी पळत मदत आणत होतं, कोणी देवाकडे प्रार्थना करत होतं. संजय माताळे परत पाण्यात. डोळ्यांसमोर अजूनही 2 चेहरे. हात पोहोचत नव्हता, पण पाणी साथ देत नव्हतं. अथक प्रयत्न झाले, पण दुर्दैव बलवत्तर ठरलं. 7 जणींना जीवदान मिळालं. पण 2 मुली या अपघातातून बाहेर येऊ शकल्या नाहीत. खडकवासला धरणावर शोककळा पसरली. हसणं क्षणात अश्रूंमध्ये बदललं. रुग्णालयात दाखल केलेल्या 7 मुली वाचल्या. वेळीत उपचार, वेळीच धाडस. या सगळ्यानंतर संजय माताळे शांतपणे म्हणाले, ओरडण्याचा आवाज आला तसा मी पळालो. पाण्यात उडी घेतली. माझ्या मागे लोक मदतीला आहे. 5 जणींना बाहेर काढलं. दोघी माझ्या हाताला लागल्या नाहीत. हे बोलताना त्यांचे डोळे भरून आले. फोनवरून नातेवाईक, मित्र, गावकरी कौतुक करत होते. पण त्यांच्या मनात अजूनही त्या 2 मुलींचा विचार. धरणात 7 मुली बुडताना दिसल्या आणि त्यांनी नाव, प्रसिद्धी, कौतुक याचा विचार न करता फक्त माणुसकी जपली. आज पुणे शहरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र त्या शेतकऱ्याच्या धाडसाला सलाम करत आहे. कधीही, कुठेही खरा हिरो असा उभा राहतो, ज्याच्याकडे फक्त धाडस आणि माणुसकी असते.